हा गे माझे हाती, हा गे माझे हाती पहा कवळ सांगती, देवे दिला खातो भाग, कराल ते कराला झाले ऐसे पोट, वरी करोनी बोभाट, देवे दिला खातो भाग, कराल ते करालाग. तुका म्हणे घरी, तुका म्हणे घरी मग कैच्या या परी, देवे दिला खातो भाग, कराल ते करालाग. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे, अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या हागे माझे हाती, पहा कवळ सांगाती, देवे दिला खातो भाग, कराल ते कराला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गोपाळाच्या रूपात असताना तुकोबाराय इतर गोपाळांना आव्हान करतात. विठ्ठल विठ्ठल भगवंतांनी गोकुळामध्ये ज्या अनंत लीला केल्या त्यापैकी एक लीला आहे, भगवंतांनी गोकुळवासी सगळ्यांना सुख दिलं. हरी सुख फावले रे गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सकळा. आणि प्राधान्यत्वाने कोणाला दिलं शेवटच्या चरणात सांगतात, बाप रखुमादेव विठ्ठले ते सुख सौंगडिया दिले. ते सुख कोणतं सुख? योगिया मुनिजना ध्यानी, जे सुख आसनी शयनी, अशा प्रकारचं योग्यांना मुनिजनांना ध्यानामध्ये समाधीमध्ये जे सुख प्राप्त होतं ते सुख गोकुळामध्ये भगवंतांनी आपल्या सवंगड्यांना दिलं. ते सुख सवंगडिया दिले. आता सवंगड्याला ते सुख दिलं, पण कशा स्वरूपात दिलं, कोणत्या सवंगड्यांना दिलं, कधी दिलं? मग ते हाताने दिलं का टोपल्याने दिलं का शेराने दिलं का लिटरने दिलं, म्हणजे कसं दिलं? विठ्ठल या विषयाचाच विस्तार या अभंगामध्ये तुकोबारायांनी केला आहे. असं म्हटलं तर वावग होणार नाही.
भगवान गोकुळात गेल्यानंतर भगवंतानी आपल्या रूपमाधुर्याने, गुणमाधुर्याने, लीला माधुर्याने सगळ्या गोकुळवासियांचं चित्त आपल्याकडे खेचलेलं होतं, खेचून घेतलेलं होतं. विधिल्या बाळा नर नारी सगळ्यांचंच. त्यामध्ये भगवंताच्या वयाचे थोडेसे मोठे, थोडेसे लहान जे गोपाळ होते त्यांचंही चित्त वेधलेलं होतं. तेही झोपेतून उठले रे उठले, तोंड धुत होते का नव्हते काय माहिती, लगेच कृष्णाकडे यायचे, भगवंताकडे यायचे. त्यांना असं वाटायचं की आपण कृष्णाबरोबर खेळावं, खेळताना आपल्या बरोबर कृष्ण असावा. खेळताना कृष्ण असला तर आनंद असतो, खेळात कृष्ण नसला की खेळाचा खंडोबा होतो. खेळ कोणताही असो, खेळाचे अनेक प्रकार आहेत. काही मैदानी खेळ आहेत, काही बैठे खेळ आहेत. खेळाचे प्रकार खूप आहेत, पण खेळ हा आनंदाकरता असतो. आनंदाकरता खेळलं जातं, आनंदाकरता खेळावं नाही का. आनंदाकरता खेळ असतो ही भावना जेव्हापासून माग सरली तेव्हापासून तो खेळ खेळच नाही राहिला. विठ्ठल खेळात देव असला पाहिजे. म्हणून पहा तुम्ही, पूर्वी नाटकं असायची, नाटकाला सुद्धा काय म्हटलं जायचं, खेळ नाटकच असतो. खेळ नाटकच असतो. नाटक जागरण गोंधळ असेल, जगदंबेचा नुसता गोंधळ असेल, किंवा वारकऱ्याचं अशा प्रकारचं कीर्तन असेल, त्या हे सगळे खेळच. खेळ मांडी याला बाळवंडी खेळच. तर त्या खेळामध्ये देव असल्यानंतर आनंद असतो, म्हणून खेळाच्या आरंभी देवाला पाचारण केलं जातं. जागरण गोंधळामध्ये आळंदीच्या ज्ञानोबाला टिंग 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 गोंधळाला यावो, पंढरीच्या पांडुरंगा गोंधळाला यावो, सगळ्या देवाला आव्हान केलं जातं. त्या जगदंबेच्या गोंधळात मध्ये सुद्धा गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई जगदंबेची प्रार्थना करतात गोंधळाला येण्याकरता. आणि वारकरी सुद्धा करजोडी तो कथे काळी
संसार सुद्धा खेळच आहे महाराज. हे लग्न करणं, पोरे, धंदे, हाही वास्तव काय आहे? खेळच आहे, खेळच आहे. आणि तोही आनंदा करताय, तोही आनंदा करताय. एकले नकंठे झालं. फक्त खेळ म्हणून त्याच्याकडं पाहायला पाहिजे आणि त्याच्यातही देवाचं आव्हान करून देवाला मध्ये बोलवलं पाहिजे. खेळामध्ये देव असल्यानंतर आनंद असतो. यांना तर देवाबरोबरच खेळावं अशा प्रकारची इच्छा धरून सगळे गोकुळातले गोपाळ भगवंताच्या अवतीभोवती जमा झालेले आहेत. भगवान उच्चासनावर बसले होते. आपल्या मनामध्ये काय आहे ते कृष्णापर्यंत पोहोचवण्याकरता सगळ्यांनी पेंड्या नावाचा वकील लावला. त्या गोपाळामध्ये पेंड्या नावाचा पोरगा होता. थोडासा वयाने बी यांच्यापेक्षा मोठा होता आणि जरा आगाऊ बी होता. बोलण्यात चाबरा होता. बोलणारे चाबरे असावेच लागतात ना. असतातच. मग ते वकील असले काय, कीर्तनकार असले काय, शिक्षक असले काय, म्हणजे बोलण्याचंच मुख्य अशा प्रकारचं काम आहे ते. चाबरे म्हणजे कसं कुठं बोलावं, कसं कुठं बोलावं, त्याचा समय, बोलण्याचा समय, वेळ, काळ, फल वगैरे या सगळ्याचा विचार करून बोलणारे असावे लागतात. पेंद्या हुशारच होता. सगळ्यांनी पेंद्याला सांगितलं, पेंद्या तू सांग ना, तू म्हण ना. मग पेंद्याने सांगितलं, कृष्णा आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुझ्याबरोबर खेळावं किंवा तू आमच्याबरोबर खेळावं. भगवान म्हणतात, अरे तुमच्याबरोबर खेळण्याकरताच मी गोकुळात आलोय. तसा मी पहिल्यांदा मथुरेत प्रगट झालो आणि कामही माझं कुठं आहे? मुख्य मथुरेतच आहे. मुख्य काम मथुरेतच आहे. पण होता वेळ अजून 11 वाजता येते म्हणून मग टाइम होता म्हणून मी आलो तुमच्या बरोबर खेळण्याकरता. मलाही तुमच्या बरोबर खेळायचंय. पोरांना आनंद झाला. बरं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण मग भगवंतांनी सगळ्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे पा काय झालं? हा 11च्या अगोदर संपतील, तुम्ही काळजी नका. खेळ आनंदा करता. हो म्हटलं आनंदा करताच. पण मग खेळात आनंद यावा असं वाटत असेल तर खेळणारा जो गडी आहे तो 2 गुणांनी संपन्न असावा लागतो. 2 गुणांनी जे सर्टिफिकेट लागतं काय त्याच्याकडे, ते सर्टिफिकेट लेखी नाही लागत. आणि नाहीतरी महाराज लेखी सर्टिफिकेट आवाले फार लायकीचे असतात असं नाही. आता तर कायदा आहे त्याला नावेला एवढं. कारण अधिकारावर बसलेले काही सर्वज्ञ नाही. त्याच्यामुळं हा लायकीचा आहे की नाही हे त्यांना काय कळणार आहे? म्हणजे कळण्याचं काय आहे त्याला सर्टिफिकेट. पण हा तर सर्वज्ञ होता ना, त्याच्यामुळं याला सर्टिफिकेटाचा नाही प्रश्न. मग त्यांनी सांगितलं, हे पहा 2 गुण ते लागतात. एक तर खेळणारा मनुष्य मोकळा लागतो. मोकळा लागतो. आता तुम्ही मुलंच आहात, त्याच्यामुळं मोकळे आहात. तुमच्यावर काही ओझं नाही आहे. म्हणजे त्याच्या डोक्यावर ओझं नसलं पाहिजे. खेळणाऱ्याच्या डोक्यावर ओझ लय ओझ्यावाले आहे ना. तुम्हाला काय वाटतं इथं बसलेले असले तरी इथं आहेत का ते? जरी इथं बसलेले असले तरी ते केव्हाच पोचले.
तुम्ही सांगायचे इथंच नाही, ते त्यांना इथला आनंद काय मिळणार आहे? त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यावर काय नाही पाहिजे, ओझ नाही पाहिजे. आणि तृप्त असावे लागतात. लय आग पडलेली असलेली माणसाला मग खेळण्यात आनंद नाही मिळत, त्याचं लक्ष घड्याळाकडेच राहतं. कवा वाजते 11, कवा वाजते 11, कवा. आता तुम्ही मोकळेत, तुमच्या याच्यावर कसलंही ओझ नाहीये, पण तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसतंय की तुम्ही तृप्त नाहीत. मग तुम्ही खाऊन नाही आले का? कालचा सोमवार होता, फार थोडंफार काहीतरी खाऊन आले नाही का? पेंड्यांनी सांगितलं तसं कृष्णा खाल्ल्याशिवाय आम्ही बाहेर पडतच नाही. आम्ही खाऊन आलो पण तृप्त नाही, हे खरं आहे. आश्चर्यच आहे. म्हणजे तुम्ही खाल्लंय आणि तृप्त नाही आहे, ते खरं आहे. आम्ही आजच खाल्लंय असं नाही, रोज खातो, 3-3 वेळाला खातो, काही बी खातो. माणसं भाकरीच खातात असं नाही महाराज. अरा सध्याच्या या लोकशाहीच्या योगामध्ये तर काय खाल्लं जात नाही हाच संशोधनाचा प्रश्न आहे. पण खाऊन तुम्ही तृप्त नाही याची 2 कारणं मला दिसत आहेत. म्हणजे ती कोणती? एकतर तृप्ती देणारं तुम्ही खाल्लेलं नाही, किंवा तृप्त होईपर्यंत खाल्लं, तृप्ती देणारं खाल्लं नाही. एकाने खूप भूक लागली म्हणून सोडा खाल्ला, कारण बायकोने त्या डब्यावर लिहिलेलं होतं खा सोडा. आता ते म्हणजे सोडा खा असं नव्हतं सांगितलेलं, पण खाण्याचा सोडा म्हणून ते ओळखू यावं म्हणून त्याच्यावर खाल्लेली. बायको नव्हती, याला भूक लागलेली होती, त्याने घेतलं खाली वंजळवर सोडा घेतला, तसा चांगलं पाणी टाकून पिऊन घेतला. पोट भरलं असेल सोडा खाल्ल्यावर. काय याचं पोट भरलं, खळखळ खळखळ खळखळ. आणि 1-2 दिवसात जे काही होतं आतड्यामध्ये ते सगळं खाली केलं. त्यांनी खाल्लं नाही असं नाही, पण तृप्त होणारं खाल्लं नाही. दुसऱ्याने तृप्त होणारं खाल्लं. भूक लागली होती, बाबाला विचारलं, बाबा मला भूक लागलेली काय करू? अरे म्हटले भात शिजवलेला आहे, खाय भात. तो आत गेला, बाबांनी सांगितलं भात खाल्ल्यावर पोट भरल म्हणून. अख्खा एक तांदूळ, म्हणजे असं त्याचा तोडला नाही, मोडला नाही, काय नाही, पुरा शिजलेला तांदूळ एक सगटच्या सगट खाल्ला मारायचा. कायच पोट भरलं. तो बाहेर आला, ते म्हणे कहो तुम्हाला काही मेवना फिवना नाही का? का रे तुम्ही माझी चेष्टाच करायला लागले? आम्ही काय तुमच्या बरोबरीच आहे होय? काय तू चेष्टा केली? अहो म्हटलं मला भूक लागलेली आहे, काय खाऊ? तर तुम्ही म्हणे भात खा. मग खाल्ला मी भात, कुठं पोट भरलं, कुठं तृप्ती झाली? त्याने खाल्ला नाही का भात? झाली का तृप्ती त्याची? भात खाऊन तृप्ती होत नाही का? याचा अर्थच असा आहे की त्याने भात खाल्ला म्हणजे जसा आपण परमार्थ करतो, विठ्ठल एवढ्याने काय होत असतं महाराज? त्याला पोट भरेपर्यंत काय केलं पाहिजे? खाल्लं पाहिजे ना. ठीक आहे म्हटले, तुम्ही अतृप्त आहेत हे खरं आहे, पण मग तुमच्याबरोबर खेळायचं तर तुम्हाला तृप्त करणं गरजेचं आहे. चला मग तुम्हाला तृप्त व्हायचं असेल तर आज मी तुम्हाला जाहीर प्रतिज्ञा करून सांगतो, आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही बस म्हटलं पाहिजे, बस आता निश्चिंतीने.
एवढं देतो. पण म्हटलं मग आम्हाला काय करावं लागेल? काय नाही, फक्त याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. चला मग वेळ कशाला घालवता, निघाले भगवान पुढं. आता कृष्णाच्या शब्दावर पूर्ण विश्वास होता. असे काही गोपाळ होते, थोडा थोडा विश्वास होता. असे काही गोपाळ होते अजिबातच विश्वास नव्हता. असे काही होते. आता निघाला. ज्यांचा विश्वास होता ते लगेचच त्याच्या माग धावले. ज्याचा विश्वास नव्हता ते घरी निघून गेले. काय खरं राहायचं. पण बांधावर होते, काही बांधावरच जास्त असतात. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे वारी एवढी भरलेली असली, कीर्तनात एवढे असले तरी खरंच देव आहे याच्यावर निष्ठा विश्वास असणारे सगळे. अरे तुमच्यात काय, आमच्या जातीत तरी. तुम्ही म्हणाल तुमची कोणची जात? बोलणाराची, कीर्तन करणाराची आमची एक जात. त्यांचा देवावर विश्वास आहे असं वाटतं तुम्हाला? नक्की. कीर्तन करतात पण देवावर विश्वास आहे म्हणून कीर्तन करतात असं जर कुणी निष्कर्ष काढत असेल तर तो मूर्ख आहे असं सिद्ध होईल. कीर्तनकाराचा देवावर जर विश्वास असताना तर कीर्तनाचं आणि समाजाचं एवढं वाटोळं झालंच नसतं. समाजाचं परमार्थाचं नेतृत्व करणाराचाच जर विश्वास देवाविषयी ठाम नसेल. आमच्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला नाही माहिती, पण उगं मन आहे म्हणून सांगतो, स्पष्टीकरण बी करणार नाही. वरमाई सिंधळ वराडाचं काय पाहायचं काम आहे महाराज. एवढं तर नक्कीच आहे, हात जोडून प्रार्थना आहे. कीर्तनाचा धंदा साधना ज्याला करायचे त्याने अगोदर आपला खुंटा हलवून पाहणं गरजेचंच आहे. ज्याच्या आधारावर दळण दळायचंय, ती पाळू फिरवायचे, त्याचा जो खुंटा आहे तो खुंटा मजबूत आहे की नाही हे बघा. म्हणून मी म्हणतो लोकांना थोडंसं कडस वाटतंय की नीट खाली जा माळ. कारण भक्तीची सुरुवातच आहे तिथून आहे, पहिलीच पायरी आहे ना ती. आपण ज्या पांडुरंगाची माळ गळ्यात घालतो नक्की तो पांडुरंग नावाची वस्तू जगात आहे का? जर आहे तर कशी आहे? मग तो आहे पांडुरंग तर तो सर्वज्ञ आहे का? आपण केलेले काळे बेरे धंदे चालतात का त्याच्याकडं? कसाही धंदा केलेला तो पचवून घेतो का? साधू संत आता पांडुरंग तर आपल्याला दिसलेला नाही. आपल्याला पांडुरंग जो दिसला तो कशाच्या ह्याच्या माध्यमातून दिसलेला आहे? संतांच्या प्रमाणाच्या माध्यमातून दिसलेला आहे. आनंद अद्वय हे प्रमाण आहे. सत्यतो 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 विठ्ठला हे काय आहे? प्रमाण आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर हे प्रमाण आहे. म्हणजे संतांच्या प्रमाणाच्या आधारे तो आम्हाला दिसलेला आहे. तर संतांचे प्रमाण काय सांगतात त्यांच्याविषयी? महाराज त्या रस्त्याने चालण्याच्या अगोदर स्थिर अंतकरण करून मन करून हे पाहणं. अन्यथा जसा नावाडी स्वतः मरत नाही, नावात बसलेल्याला घेऊन मरतो, तसे असे अध्वर्यू नेतृत्व करणारे ते नरकाला जात नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला नरकाला घेऊन जातात. आपण जाऊन न्यावे नरकास
बांधावरच असतात. बांधावर म्हणजे असू शकतो बुवा, आता एवढे लोक हे करतात, मग ते काय खोटं असेल. दुसरं कोणी सांगणार हा काय खरं आहे काय खरं नाही राव. तुम्हाला काय वाटतं? मुहूर्त पाहून पोरापुरीचे लग्न लावणारे खरंच पंचांग मानतात का? म्हणजे त्या पंचांगावर विश्वास आहे, मुहूर्तावर जर लग्न लागलं तर त्यांचं पुढं बरं होईल असा विश्वास असणारे बाप किती आहेत? मुहूर्त तर पाहतात, त्या तिथीला लग्न ठरवतात, पण 3-3 तास 4-4 तास उशिरा. काय झालं? आमका आला नाही. त्याला कुठं उरावर घेतो? यांचं होणार आहे ना लग्न, त्याचं थोडी होणार आहे. जो आला नाही उशिरा येणार आहे. नेत्याकरता आणि कीर्तनकाराकरता लग्न उशिरा लावावे. त्याच्या मामा करता मामी करता लग्न ते पिऊन पडलेलं राहतं तिकडे रस्त्यानी. काय आपण करतो याचा आपणच विचार करणं गरजेचं आहे. हा ठीक आहे, मग आपला विश्वासच नसेल त्याच्यावर तर मुहूर्त कशाला काढायचं? म्हणजे ज्या दिवशी मुहूर्त नाही त्या दिवशी लग्न कार्य रिकामी असतात, बामण रिकामे असतात, बँडवाले रिकामे, आचारी. कितीतरी स्वस्तात होईल ना. आपण शहाणे का मूर्ख काय अवघड थोडासा विचार करणे गरजेचंच आहे आपण आपल्या बाबतीतच. मग हे असे मग नाही म्हणावं तर मुहूर्तावर लग्न काढतात, हाय म्हणावं तर मुहूर्ताला लग्न लावित नाहीत. हे बांधावरचीच हे सगळे काय आहे? बांधावर आहे, बांधावरच. पक्षाचे निष्ठ सुद्धा थोडेच असतात महाराज, बांधावरच असतात. मग बांधावरचे जिकडं कल्ले ते लई साजूक असतात, अशातला काही भाग नाही. पण बांधावरचे जिकडं कल्ले ते निवडून येतात. विडाला आपल्याला एवढा पसारा करायला आता खरं वेळ नाही आहे. ज्यांचा विश्वास होता देवावर धावले देवाच्या पाठीमाग नव्हतं ते निघाले, घरी निघून गेले. बाकीचे बांधव तिथंच उभे होते अजून. मग हे गेले, हे कृष्णाने त्यांना नेलं, कुठं न्यायचं तिथं नेलं. तिथून त्यांना तृप्त करणारा असा सार भाग, तसं दही दुधामध्ये काय सार आहे? नवनीत, लोणी दिलेलं आहे. त्यांनी तिथं तर खाल्लंच, पण पुन्हा बरोबर हातात तसाच तो भाग घेऊन माग आले होते. गोपाळाच्या रूपात असताना तो कोबर आहे, हे बांधावरच होते. आणि मग त्यांनी सांगितलं, अय शहाणे हो, पा माझ्या हातात काय? आगे माझे हाती, 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 महाकावळ सांगाती, महाकावळ सांगाती, महाकावळ सांगाती, देव दिला खातो भाग, देव दिला खातो भाग, देव दिला खातो भाग, देव दिला खातो भाग.
पहा कवळ बरो बघा ना, बघा माझ्या हातामध्ये काय आहे तुम्ही पहा. पोरांनी पाहिलं काय आहे, म्हणले कवळ आहे. कवळ अर्थात घास. कवळ म्हणजे घास. घास घास आहे. हा घास. कोणी दिलाय, काय विशेष आहे त्या घासाचा? दुसऱ्या चरणात सांगतात कोणी दिलाय तो. देवे दिला विशेष आहे त्या घासाचा. त्या कवळाचा विशेष काय आहे? पहिला विशेष आहे हा देवानी दिलेला आहे, नाही का? देवानी दिलेला आहे. आपल्याला जे देतात ते एकतर कर्म देतं, धर्म देतो, देव देतो, नाही का? समाज देतो, माणसं देतात. जड वस्तूंनी दिलं अशा प्रकारचं वाटतं. तीनच तर घटक आहेत, जड, जीव आणि देव. तिघच जगामध्ये हे तिघच आहेत ना. चौथा आहे पण तो जगात नाही. तो आला की जग नाही, जग आहे तोपर्यंत तो नाही. अनेकही तिचा पुरुष आहे, परी तोया दोहीचे नाम नसाहे. की दोघांना खाऊन टाकतो. त्याच्याकडे काय जायचं उगाच आपल्याला. पण बरं इकडं काय खायला मिळतं, इकडं बरं. ते नसतं घटक आहेत. एक जड वर्ग आहे, दुसरा जीव वर्ग आहे आणि तिसरा देवाचा वर्ग आहे, देव आहे. तीन वस्तू आहेत. त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की जडाने दिलेलं आहे, कधी वाटतं जीवाने दिलेलं आहे. कधी जडाचा भाग आपण खातो, कधी जीवाने दिलेला भाग खातो. तुकोबार आहे देवाने दिलेला भाग खात होते. जड काय देतं आणि जीव काय देतं? त्याच्याजवळ जे आहे तो ते देतो, त्याच्याजवळ जे नाही आहे ते त्याचं कसं मिळणार आहे? उगा प्रयत्नाची स्तुती म्हणून असं म्हटलं जातं की प्रयत्ने वाळूचे तेलही गडी. दाखवा बरं काढून, पंचायत यंत्रिक घाण्यात दाखवा, नाहीतर लाकडाच्या घाण्यात दाखवा, नाहीतर मिलमध्ये अशा प्रकारचं दाखवा. वाळू टाकायची आणि तेल काढायचं. तुम्हाला एवढ्या आता आपली आपण तर दलिंदरच आहे, पण तरी 1000 रुपये बक्षीस देईन. सगळ्या देखत आव्हान करतो, सगळ्या देखत देईन. काय करायचं त्यांनी? वाळू, त्याच्यात करडी नाही टाकायची, सरकी नाही टाकायची, जवस, तीळ, मोहरी हे नाही टाकायचं. काय टाकायची? वाळू टाकायची आणि तेल काढून दाखवायचं. कसं शक्य आहे? नाहीच आहे ते. मिळणार कसं? ते निघतं पण असल्यावरच निघतं. प्रक्रिया करून निघतं पण असल्यानंतर निघतं. उगाच एकीनं दही टाकून घुसळून त्याच्यात लोणी निघालं म्हणून दुसरीनं पेज टाकलं लागली घुसळायला. ते
ते पांढरं तर दिसत होती पेज आहे, पण त्याच्यात थोडं लोणी निघणार आहे महाराज. ताक घुसळल्यावर सुद्धा लोणी नाही निघत, पेज घुसळल्यावर काय निघणार आहे लोणी. असावं लागतं ना त्याच्यात. दुःखाने भाग दिला, काय मिळणार आहे जडाने. तर जडामध्ये असत्व आहे, परिच्छिन्नत्व आहे, जडत्व आहे, विनाशित्व आहे आणि दुःखत्व आहे. असं जड दुःख यांचं सामान्य अधिकरण्य आहे. त्यामुळं जडाचा भाग जर तुम्ही खात असाल तर चुना आणून ठेवलेला चांगला. काल सांगितलं होतं चुना कशाला लागो तुम्ही. बोंबलावं लागणार तुम्हाला, प्रश्न नाहीये. तुम्ही झोपडीत राहता का 1000 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहता हा नाही प्रश्न, कारण झोपडी ही जड आहे आणि 1000 मजल्याची बिल्डिंगही काय आहे, जड आहे. लय मूर्खाच्या अशा प्रकारच्या प्रदेशात फिरू नका की माझा पोरगा हे कमवतो मी एवढं हे केलं ते केलेलं आहे. रडावं लागेल, दुःख मिळेल. जडाकडून दुःखच मिळतं. जीवाने भाग दिला महाराज, तो जीव आहे. जीव म्हणजे काय आहे, दुःख भोगणार चैतन्य म्हणजे जीव. राणी दुःखिया दुःखी भेटले, ते दुःखी आहे म्हणून तो याकडे आलं, मग ते तुला काय देणार आहे, दुःखच देणार. पर्याय आणि ते दुःखच देणार. म्हणून जडाकडूनही सुखाचा भाग मिळत नाही, जीवाकडूनही सुखाचा भाग मिळत नाही. जीव कोटीतील असेल तर सुखाचा भाग देणारा देव आहे. देव या भागाचा हा विशेष आहे की हा भाग कुणी दिलेला आहे, देवानी अशा प्रकारचा दिलेला आहे. देवे दिला भाग खातो. तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर सध्या तो वाटतो हे प्रेम उचिताचा दाता. जा तुम्ही कराल ते करा लाग, कारण त्यांनी सांगितलेलं आहे या रे लागे. पण आता याल तरी गरज नसलेला माणूस आहे तो, याच नाही म्हणत. याल तरी घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर पायऱ्या. मग आमच्या गंगापूरला एक दुकानदार होता, त्याच्याकडं 100 वर्षाची पूर्वीची वस्तू जरी मागितली तरी मिळायची. ती कोणतीही वस्तू नव्हतंच, पण मग ते इतकं टाईट होतं. त्याने भाव सांगितला बस संपलं काम. ब्रह्मदेव तरी एखाद्या वेळेला मागं पुढं करील, पण तो ना जरा कमी. हा चला उतरा खाली. गरज नसल्यासारखं तसं, याचं गरज नसल्यासारखं. यायचं असेल तर या, नाही तर करा थोबाड पुढं करायचं तिकडं विडाला. संतांनी कळवळ ना, तुकोबारांना वाटत होतं ना की आपल्याला जो भाग मिळाला आहे तो सगळ्यांना मिळावा, म्हणून तुकोबारा सांगता अरे जा कराल ते करा लाग. त्याचा लागपाठ करा. काही थोडा बहुत लागपाठ करा. काय करा भक्ती भाव धरा बळकट. भक्ती करा, आणि भक्ती करत असताना ज्याची भक्ती आपण करतोय, महाराज इतके मूर्ख आहे आपण. आपल्या ज्ञानावर आपला विश्वास आहे, आपल्या कलेवर आपला विश्वास आहे, एखाद्या मंत्र्यावर विश्वास आहे, एखाद्या पंक्ती देणाऱ्यावर विश्वास आहे, आणि देवावर नाही. विठाल म्हणून तुकोबाराय म्हणतात भाव नुसता भावधारा नाही, बळकट भावधारा. त्यालाच हलवणी खुंट आधी करावा बळकट. तो देतोय, त्याच्या लागपाठ केला की तो निश्चित अशा प्रकारचा देतोय. या भागाचा, या कवळाचा दुसरा विशेष 3ऱ्या चरणात.
जैसे पोट, तो भाग खाल्ल्यामुळं माझं पोट धाले म्हणजे मी तृप्त झालो. हा या भागाचा विशेष आहे महाराज. जडाचा कितीही भाग आपण घेतला, मिळवला, तृप्ती नाही. फार श्रीमंत आहे महाराज. आता अलीकडच्या युगामध्ये तर खूपच श्रीमंत माणसं आहे, खूप श्रीमंत आहे. काही गरीबही आहे नाही असं नाही, पण फारच श्रीमंत आहेत. तृप्त आहे असं वाटतं तुम्हाला? अरे जितकं जास्त तितकी आग मोठी. संसारामध्ये मोठा त्याला म्हणतात की ज्याची आग मोठी आहे. विठाल विठाल मोठा महाराज असला तरी ज्याची आग मोठी आहे त्यालाच मोठा महाराज म्हणतात. महाराज या झोप येते का या भाडेवांना? हे बघा, भलती आशा वाढवून ठेवलेली असते. आणि आशा दुःखाचा कारखाना आहे. आशा जैसी दुःखाती व्याली. ज्ञानेश्वरी नुसती वाचू नका महाराज, लय सगळी नाही, एखादी ओवी तरी अनुभवायचा आपण प्रयत्न करा. प्रत्येक ओवीचा अर्थ, त्या अर्थाच्या जवळ जाऊन तो अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरलेला आहे का याचं प्रत्यंतर बघायला पाहिजे. आशा जैसी दुःखाती व्याली. विठ्ठल विठ्ठल संसारात काहीही कोणतीही वस्तू आणि कितीही अशा प्रकारची उपलब्ध असली, पोट नसतं भरत. त्याचं पोट नाही भरत. पोट आता जर संसारिक लोकांचं आपल्यातलं पाहणं, आपल्यात काही असे आहे की त्यांना 11 रुपयेच मिळतात. आता नाही देत कोणी खरंच 11 रुपये. देणारावर अन्याय करणे तसं म्हणलं. किती बी पडेल झडेल जरी असलं तरी 5,000 रुपये देतो. हजार रुपये तो कुठं गेलेच नाही. 1000 रुपये देतो. कुठं गेलेच नाही. मला तर लोक पाया पडून 500च्या नोट टाकतात. देतात तर काही आपण नाही म्हणायचं का? आमचं सगळं चालतंय ते. आमची ती शेती लईच मस्त पिकत आहे. लोकांचं असं हे आहे किंवा हे घेतच नाही तर यांचे मोठं कसे काय वाढतात. त्याचं खरं उत्तर तर असं आहे, ते मोठा माझे नाहीच, आमच्या परिवाराचे येते. आणि आमचा परिवार त्याच्याकरता भक्कमपणे अशा प्रकारचा उभा राहतोय. कार्यक्रमाचं आम्ही डिझेल सुद्धा घेत नाही. आता तर जातच नाही, तो प्रश्नच नाही. कारण आता शरीराने साथ सोडली. पण जे आहे ते कीर्तनाच्या पैशावर नाही. कीर्तनाच्या पैशाचं काय राहतं, ते कुत्र्याला तुकड्यासारखं टाकल्यासारखं राहतं. ते आज करत राहतं. थोडं वाढलं की पुन्हा. पण मग 50,000 लाख रुपये मिळणारे असे बी कीर्तनकार आहे ना, नाही का? तृप्त आहे कीर्तनकार आहे, तृप्त आहे का हा प्रश्न आहे मला. जड कितीही मिळालं तरी त्यांनी तृप्ती होत नाही. तृप्त व्हावं असं वाटत असेल तर देवाने दिला पाहिजे तो भाग. देवाने दिलेल्या भागाने काय होते? तृप्ती होते. कर्मही भाग देतो. प्रारब्ध आहे म्हणजे कर्म देतो. प्रारब्ध हे कर्माचं नाव आहे. कर्माचाही भाग असतो, त्यानेही तृप्ती नाही होत.
तृप्त होण्याकरता भगवंतानी प्रसन्न होऊन द्यावं. आणि भगवंतानी प्रसन्न होण्याकरता त्याचा लागपाठ करावा लागतो. म्हणून तुकोबारे म्हणतात झाले ऐसे पोट. भगवंतानी दिलेला भाग खाल्ल्यामुळं आमचं मनरूपी चित्तरूपी पोट तृप्त झालेलं आहे. तृप्त पण काय आहे मग आता तुम्ही तृप्त झाले ना तुकोबारे. हां पण ते हातातलं देऊन टाका ना आम्हाला. महाराज लोकाला असे महाराज पाहिजे असतात. लोकाला असे महाराज पाहिजे असतात. मग त्याच्याकरता ते काही बी करायला तयार आहेत त्या महाराजाकरता. त्यांनी डोक्यावर हात ठेवला का यांना समाधी लागली पाहिजे. ते पिऊन आले तरी याचा हराम करो. असं असतं. असं जर संतांना करता आलं असतं तर संतांनी सगळं जग केव्हाच काय केलं असतं, मुक्त केलं असतं. असं नसतं. असा जो कोणी भासवतोय भामटाय लबाड आहे लक्षात ठेवा. उद्धाराच्या साधनेमध्ये संत सहाय्यक आहेत पण मुख्य भूमिका ही ज्याची त्याला बजवावी लागते, ज्याची त्याला. म्हणून तुकोबारे म्हणतात निघ सरळ निघ. आणि दुसरं असं आहे की त्यांनी दिलेला जो भाग आहे त्या भागाचा विशेष आहे. तृप्ती होते पण ते पुन्हा खावं वाटतं. तृप्तीलाच काय लागते, तृप्ती भुकेली काय करू माय तेव्हा देवे दिला. हा झाले ऐसे पोट बरी करोनी बोभाड. जा त्याच्या माग जा. तेव्हा मग आम्ही घरीच जातो. अरे घरी कुठं असलंय मिळणार आहे का. मागा
प्रत्यक्ष पाहिला. तुकोबाऱ्यांचा अनुभव पाहिल्यानंतर म्हणजे बांधावर होते त्यांचा विश्वास वाढला आणि ते सगळेच मग भगवंताचा लाखपाठ करून गेलेले आहेत. त्यांनाही भगवंतांनी तृप्त होणार अशा प्रकारचा सार भाग दिलेला आहे. तृप्त झालेले आहे. त्यांनी सांगितलं देवा आज बस झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा लगेच देवा आज. ते म्हणून तुम्ही काळजीच करू नका, जोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ राहाल तोपर्यंत मी तुम्हाला तृप्त करणारा माल देत राहीन. पण मग ते माल देत होता म्हणजे नेमका कोणचा देत होता आणि कुठला देत होता हा प्रश्न. मध्येच ते तसं त्यांच्याकडून नाही उघडं पडलं ते, पण यांनी सांगितलं होतं की बा काही नियम पाळावे लागतील तुम्हाला. ते म्हणू काय नियम आहे, हळूहळू चला, कोणी कोणाशी याच्यातला चकार शब्द बाहेर जाऊ द्यायचा नाही. हे आपलं जर जास्त दिवस चालावं असं वाटत असलं तर ठीक आहे. पण मग गावात आता ते ज्यांच्या घरचं जायचं त्यांचं खिडकी उघडी नाही, दरवाजा लावलेला, भिंत फोडलेली नाही, घरात बोका मांजर नाही, लोणी नाही. काय झालं काही समजत नाही. पहिल्यांदा त्यांना वाटलं की चिटकी लागली का काय, कोणी चिटकी नाही. पूर्वी होता तो प्रकार, आता नाही राहिला. आता सगळे चिटकी झाली त्याच्यामुळे आता लोक शासनाला लुटायचं पाहतात आणि शासन ते काय झाड आहे का त्याचं, ते लोक कुठूनच काढीत राहते. चिटकीच आहे नाही, जाऊ दे. पण मग ते चिटकीचे बी काही नियम असतात वाटतं. पाण्यात ठेवल्यावर मग काही ते मंत्र चालत नाही. मग काही पाण्यात ठेवून पाहिलं तरी गायबच ना. समजना गेलं मला. शेवट महिला मंडळाची बैठक बसलेली, त्यामध्ये प्रभावती नावाची एक जरा शिकलेली होती, IAS परीक्षा पास झाली होती. तिने सांगितलं हे पाय तुम्ही माझ्यावर सोडा, 8 दिवसात मी याचा शोध करून त्याचा अहवाल तुम्हाला सादर करते. 8च दिवस द्या फक्त मला, 8च दिवस. झालं. गेली ती, डोक्यात तिच्या सगळं तेच कोण चोरी करीत असेल. पहिल्यांदा काही सुनानी सासूवर आळ घेतला, म्हातारी खाते काय की, म्हातारीनं सुनावर आळ घेतला, पोरावर आळ घेतला, पण ते काही शक्यच नव्हतं. घरी गेली, स्वयंपाक करायला लागली. भाकरी भाजीत होती, भाजी अगोदरच करून ठेवलेली होती. तिला लवकर स्वयंपाक उरकून मग ते काम करायचं होतं संशोधनाचं. तिच्या डोक्यात तेच होतं. पूर्वी अशा हातावर भाकरी करायची, एक भाकरी तव्यावर आहे, एक भाकरी पुढं चुलीला लावलेली आहे, एक भाकरी हातात आहे. तेवढ्यात तिचं वाकड्या नावाचं पोरगं, ते म्हणजे वाकडं चालत नव्हतं पण वाकड्या नाव होतं त्याचं. ते झोपेतून उशिरा उठलं ते, कारण रात्री जागरण करायचा, त्याच्यामुळं मग उशिरा उठलं. जसं उठलं तसं निघालं कृष्णाकडे. तिनं पाहिलं, तिला उरकायचं होतं म्हणून मग तिनं सांगितलं वाकड्या काय हे पाय मला जरा आज जास्त काम आहे, असं कर ना तू तोंड धुवून लगेच जेवून घे. जेवून घे म्हणल्यावर त्यानं लयच तोंड कसं तरी वाकडं केलं. पहिलंच नाव त्याचं वाकड्या, पुन्हा वाकडे केलं. जेवण जेवण म्हणल्यावर एवढं तोंड वाकडं करा. हा हरिपाठ फिरीपाठ म्हणलं तर मग करतो पोरं वाकडं. जेवायचं म्हणल्यावर एवढं तोंड वाकडं करायचं. आता हुशार तर होतीच ती म्हणे खरं जेवण म्हणल्यावर एवढं तोंड वाकडं. तर म्हणे काय देणार आहे तू जेवायला? काय देणार आहे म्हणजे बघ, भाकर आहे ताजी, ताक आहे, ताक भाकरी खा. ते म्हणे ताक
उठ. फुळूक पाणी. मग मात्र तिची चक्र वेगळ्या दिशेने फिरायला. तिनं ती हातातली भाकर तशीच खालून टाकली. पुढची भाकर म्हणजे टाकली आणि तव्यावरची काढली. त्याला हात धरला त्याचा. ती म्हणे वाकड्या ताकाला फुळूक पाणी म्हणलास न तू काय खातो. आणि मग तिच्या लक्षात आलं की खरंच पोरग बऱ्याच दिवसात घरी जेवलेलंच नाहीये. त्याचा याचा तर संबंध नाहीये. तिने विचारलं का रे ताकाला फुळूक पाणी म्हणतो तू काय खातोस. आम्ही हा हा तुम्ही काय खाता लवकर सांग. पुरे आलेले इकडं. जरा लोणी 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 लोणी. तू आम्ही म्हणलास मी नाही म्हणला. आम्ही म्हणजे कोण. अरे आम्ही सगळे गोकुळातले बाळ गोपाळ सगळेच्या सगळे रोज लोणी खातो. आता कोणालाही संशय येईल ना रोज लोणी खातात. आणि मग तिने विचारलं तुम्हाला लोणी रोज कोण देतो. आम्ही काय कोणाच्या बापाचं खातो. आमचा देव आम्हाला देतो. त्यांचा देव देतो सगळ्याला देतो. पोटभर देतो आणि लोणी देतो. तिला बरंच जवळ आल्यासारखं वाटलं. तिनं पुन्हा विचारलं देव म्हणजे कोण. कृष्णा. हा बरोबर ओळखलं तो देतो. हा घरचं येडीच आहे. महाराज लोक कुठं घरचं खाऊ घाले जातात. नेते महाराज बघ खाऊ सगळ्याला घाला. घरचं कसं शक्य तरी घरचं खाऊ घालत नाही. सगळ्याला खाऊ घालतो. पोटभर खाऊ घालतो. लोणी खाऊ घालतो. पण घालतो कुठलं मग. लोणी कुठून आणतो. हो मग त्या वाकड्याला ती आठवण आली. कोणी कोणाशी. हो ते म्हणे आई तुझ्या पोराला लोणी खायला मिळतंय याचं तुला वाईट वाटतं का. नाही रे मला कशाला वाईट वाटेल. मला तर आनंद आहे की माझा पोरगा लोणी खातो. माझं म्हणणं एवढंच आहे की कृष्ण घरचं देत नाही मग देतो कुठलं. बस एवढंच प्रश्न आहे. ते म्हणे नाही सांगणार. का नाही सांगणार. का नाही सांगणार. आमच्या महाराजांनी तसं सांगितलेलं आहे. कोणी कोणाशी न बोला. याच्यातलं कोणी कोणाशी बोलायचं. अरे कोणाशी बोलायचं नाही म्हटलेलं. मी काय कोणी मध्ये मोडली जाते का. मी तर तुझी आई आहे ना. आई आहे मी तुझी आई. आई तुला जन्म देणारी मी आई आहे. तो म्हणला आई असलीच तरी बाई आहे. तुम्हाला शाप कोणाचा आहे मला नाही माहिती. पण मग ते कोणाला सांगू नको तुला म्हणून सांगते. आणि कोणाला सांगू नको तुला म्हणून सांगते. आणि कोणाला सांगू नको तुला म्हणून सांगते. हो संध्याकाळपर्यंत सगळ्या गावात बेतलं जातं. आणि कायची आईन फी नाही हो. आपण सांगणार नाही. तिनं हात घट्ट धरला. त्याला आतल्या खोलीत नेलं. आणि त्यानं सांगितलं वाकड्या तुला माहिती आहे माझा स्वभाव. तुझा बाप सुद्धा माझ्या पुढे थरथर असं ते नाही म्हणलं. मी म्हणलो गुण्या गोविंदानं सांग
कुठलं देतो तो म्हणा नाही सांगणार. तू जर नाही सांगितलं तर तुला घरातून बाहेर जाणं आजपासून बंद. जन्मठेप समज. मी कडी लावून घेणार बाहेरून. चालेल तुला? त्याला पंचायत झाली. कृष्णाकडे जाण्याकरता तर तो व्याकुळ झालेला. त्याला माहिती म्हातारी तर ताकदवान आहे. तर तरुणाच्या प्रकारचे आपलं एवढी आपली किती ताकद आहे. बरं दुसऱ्याचं कोणाचं वशिला इथं चालत बी नाही. म्हाताऱ्याचं बी चालत नाही. तो म्हणे पण खरंच नाही ना कोणाला सांगणार. नाही रे सांग ना. इकडं कान कर म्हणे. आणि खोलीत कानात सांगितलं. आमचा कृष्ण आम्हाला दररोज अशा 1-2 घरी घेऊन जातो आणि तिथलं लोणी आम्हा सगळ्याला वाटतो. जाय म्हणे मुद्दाच मिळाला ना. आता जास्त तपास करायचा काही संबंधच नाही राहिला ना. तिने लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना हाक दिली. या ग म्हटले. त्यांना वाटलं की नक्की न शोध लावलेला आहे. कारण सगळ्याच परेशान होत्या ना. कारण सगळा त्यांचा संसार कशावर चालत होता? ते लोण्यावरच. लोणी विकायचं आणि मग भाजी पाला मिरची कपडा जोडे अमकं धमकं जे संसाराला लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या विकत अशा प्रकारच्या आणायचे. ते लोणी सगळं गायब व्हायला लागलं. पुढचं काय व्हायचं? संसाराचंच वाटोळं ना लोण्याचं वाटोळं. सगळ्या आलेल्या आहेत. बरं आल्या त्या येणाऱ्या उशिरा आल्या. पण ही तर घरात पाणीसुद्धा भरलं नाही. तशीच गेली. पाणी काढायचं सांगितलं पोरीला. सगळं पाणी वगैरे शिळं बहुतेक पहिलं शिळं पाणी काढून धुवून दुसरं ताजं पाणी दररोज पूर्वी भरत होते. आता काय हे नळ सरत कसा असतो टाकीमध्ये असतो आणि तेच पाणी प्यावं लागतं. काही संबंध ग्रहण असो काही विकास झालेला आहे. आणि मग तिनं प्रस्ताव मांडला की चोरी लोणी गायब का होतं याचा शोध लागलेला आहे. चिटकी फिटकी काही लागत नाही आणि चोरही बाहेरगावून येत नाही. आपल्या तिथले. पण मी आता नाव नाही घेणार कारण पुराव्याशिवाय नाव घेता येत नाही. पुरावा नाही सापडला तर अण्णासाहेबाला सुद्धा तुरुंगात जावं लागलं होतं. माहिती आहे तुम्हाला? अण्णासाहेब हजारे. पुरावा पाहिजे नाव घ्यायला. बस 1-4-2 दिवसात तो पुरावा सगळा मी हस्तगत करते आणि मग सगळ्याला नाव सांगते. कोणाचं एकामेकाला कुजबुजा करायला. पण हिनं नावच सांगितलं नाही. चला म्हणे. पण मग तिथपर्यंत तरी आलंय ना. कारण ही असं बोलणारच नाही ना. पण आता मला घरचं काम तसंच आवरलेलं आहे. मी पहिल्यांदा मला जाऊ द्या म्हणून मग कसं आहे रोजच्या कीर्तनाला सगळ्याला जाऊ दिल्यावर मग कीर्तन करता येतो. आता काल्याच्या कीर्तनाला सगळ्याला जेवण असल्यामुळं अगोदर कीर्तन करता येईल. तशीच दरवाज्यातून बाहेर गेली. महाराज बाहेर हा उभाच होता. मग तिनं विचारलं का रे अशा भोळ्या भाळ्या गरीब अशा गवळणीकडे काय जातो? माझ्याकडे ना. तो म्हटला आनंदाची गोष्ट आहे. स्वीकारलं तुझं आमंत्रण. सावध राय तुझ्याकडे येणार. ते म्हणे कधी येशील? तारीख? ते म्हणे कधी या क्षणापासून कधीही अशा प्रकारचं येईल. येच म्हणे. मग नाही तुला पकडलं तर मग मीही काय नाही प्रभावती नाही.
माझं दुसरं नाव ठेव. ते म्हणे सांगून टाक लगेच. दुसरं काही नाही ठेवायचं. पुन्हा म्हणजे आज पुन्हा वेळेवर आता एक तर टाईम झालाय, 11:15 वाजलेले आणि आता वेळ नाही आम्हाला, लवकर झालं. महाराज ती घरी गेली, पोरगी वाटच पाहत होती. पाणी आणायला तहान लागलेली होती. तिनं माठात पाहिलं पाणी नाही, रांजणात पाहिलं पाणी नाही. ते म्हणे काटे अगं पाणी. ते म्हणे पाणी. तू झाली नेता. महाराज नेते असलेले बोंबलत फिरणारे घरच्या कामाचे नसतात. घरच्यांनी वाट तुम्ही पाय कीर्तन करायच्या बायकांना, ते नाही कधी वाट पाहते. हे गेले हे यांना 17 घरी येते, तिकडेच कुठेही जगून येणार. ते आपले वेळ झाले की ते खाऊन पोराला खाऊन घेते, असं लोक म्हणतात. तू पाणीच भरलं नाही, पाणी काढायला लावलं मला आणि तू गेली निघून. अगं हा बरं हे पाय गंगे दारात बस, मध्ये कोणाला जाऊ देऊ नको. ते म्हणे का? सांगितलं ना तुला, कायला विचारते कान फी. कोडी लावून घेतली आणि पुन्हा तिला दारात बसवलं. महाराज हंडा घेतला आणि गेली पाण्याला. येऊन पाणी आणावं लागत. पाणी भरून आले पण तिला संशयच होता की त्याला चॅलेंज दिले आणि पुट्टी बोळी तिकडून येतच होती. महाराज तोपर्यंत हा गेला. पुढून गेला तर ही बसलेली होती म्हणून मागच्या बाजूने गेला. घराच्या खिडकी एक उघडी होती. लय पोरं नाही गबाळे नेले, काय असे कमांडोज वाजवणारे म्हणणारे. टापट खिडक्यातून महाराज आत उड्या मारल्या. लोण्याचं गाडगं खाली घेतलेलं कच्च भरलेलं होतं. मग काय हा मूठ भरतोय त्याला देतोय, तो एकमेका देवमुखी तो त्याला देतोय. असा रंगात कार्यक्रम आलेला आहे. तेवढ्यात ती आली. तिनं पाहिलं तर खिडक्या दोन्ही उघड्या आहेत. ती म्हणे खिडकीचं एकच कपाट उघडं होतं, दोन्ही कसे काय खिडक्या उघड्या. ती हळूच खिडकीजवळ आली. पाहते वाकडे बी त्याच्यात ना. इतकं कौतुक वाटलं त्याला. तिला वाटलं असंच पाहत राहून, पुन्हा वाटलं असंच पाहत राहून. ती गेली पळून. मग काय व्हायचं? संधी पुढून आलेली आहे. ती म्हणणार आई लवकर, थोबड बंद कर म्हणे, सरखोई बाजूला. ती बाजूला. तिला वाटलं हिला काय झालं असं काही, म्हणजे संचारबंदी झाली. तिनं इतका सावकाश महाराज हंडा टेकवला. आवाज सुद्धा, काडी सुद्धा वाजू दिली नाही. कडी उघडली तरी आवाज होऊ दिला नाही. इतक्या हळू दरवाजा उघडला. हे सगळे मस्त रंगलेले जवळ गेली. कृष्णाचा हात पकडला. त्या लोण्याच्या गाडग्यात हाताने पकडला. मग सगळे आले रे. कुणी खिडकीतून कुणी दरवाज्यातून बाहेर पडलं, पण चेअरमन पकडला. चेअरमन पकडला. तुला म्हणलं होतं मी माझ्या घरी तुला पकडते. जाऊ दे म्हटलं, काय असतं त्याच्यात, तुला थोडा गुळ देऊन टाकून. तू म्हणे इथलं हे करतो काय, ओळफेळ काय नाही. चल तुझ्या आईकडं, ती अशी कबूल करणार नाही. प्रत्यक्ष पुरावा घेऊन आले. तो म्हणे काही उपयोग नाही होणार तिथं जाऊ. इथंच मिठवून टाकू ना, काय मिठवायचं ते. परतच गेलं तुझ्या काय काय वाऱ्यासारखी बातमी मला सगळ्या गावात की प्रभावतीने लोणी चोरणारा पकडलाय रंगे हात. महाराज बाया स्वयंपाक बाजूला ठेवून सगळ्या नवरे साहेब अरे स्वयंपाक आजच्या दिवस तुम्ही करा ना. मला भाकरी येत नाही ना, तांदूळ आणून खिचडी करून खा आज. पण मग आम्हाला आज नका आवरू. हे गर्दीचे गर्दी बघा. तुम्हाला म्हणलं होतं ना मी 4 दिवस मागितले होते, आजचे आज पकडलेलं आहे. आता सगळ्याचं प्रेम कृष्णावर. पण मग ह्यो चोऱ्या करतोय, सगळे काट्टे घेऊन चोऱ्या करतोय,
ही अपेक्षा नव्हती ना कोणाला. चला म्हणे याच्या आईला दाखवू, चला. तरी हा म्हणायचा जाऊ दे ना, जाऊ दे ना, जाऊ दे ना. निघाल चाल. मधोमध ते तिकडून पुढं काही 100-200 गवळणी, मागे 100-200 गवळणी. त्याचे सवंगडी त्यांनाही कळालं होतं. ते वाकडे म्हणला ए आई जाऊ दे ना ग. ते म्हणे काट्या मुस्काडातच ओढाला. पण तिकडं ते अशी पदर तोंडावर घ्यायची पद्धत आहे. बुरखा म्हणून नाही, तरी पण पदर तोंडावर घेतात. उत्तर भारतामध्ये ह्याच्यामध्ये आहे ती पद्धत. रस्त्याने चालल्यावर सगळ्यांच्या तोंडावर पदर. असा मधोमध गेला आणि मग वाकड्याला खून केली. जवळ यांना काही कळलं नाही. ती म्हणे अय प्रभावती, अय मामी, मामी म्हणायचं तो टाईम होत आलेला आहे. केव्हाचा हात पकडलेला आहे बघ. माझे पुढचे बोट सगळे वळायला लागले, बधीर व्हायला लागले. जर का त्याच्यावर काही परिणाम झाला तर याद राख, तुला एक मडकं काय 10 मडके देईन मी लोणी. मी काय गरीब जोडायचा मा बाप किती गैस रे म्हणून. अरे मग दुसरा हात दे ना. तो म्हणे घे ना दुसरा हात, काय मी नाही म्हणतो का. तेवढ्यात महाराज, तेवढ्यात तिच्या पोराचा हात तिच्या हातात दिला. सारखेच दोघं. हिनं ते घेतलेलं आणि त्याच्याही पेक्षा पकडल्याचा अहंकार, अहंकार आणि बुद्धीचे डोळे बंद झालेले. झालं तिथून निसटला, सगळ्यातून पुढे गेला. आई आई मला लय भूक लागलेली आहे. अरे मग सगळं तयार आहे, तूच नव्हतास. आईनं पोळी कुसरलेली आहे, त्याच्यावर दूध टाकलेलं आहे, बाकीची भाजी वगैरे. बसतो का मध्ये, नाही म्हणे उन्हातलं मस्त वाटत. वाड्याच्या पुढं जे पटांगण होतं मुख्य दरवाजाच्या समोर, तिथं पाठ टाकून तोपर्यंत आलाच बा सगळा मेळावा. तिथं आल्यावर बरोबर मोठ्या अभिमानानं ए यशोदे बाहेर या, यशोदे बाहेर या. तिनं म्हटलं काय झालं बा एवढं काय. यशोदा बाहेर आले, सगळ्या गावातले गवळण. अगं तुम्ही सगळे मिळून आला, मग मध्ये या ना. बघ ना हातात कोण आहे पाय ना. तर यशोदेनं पाहिलं तिचंच पोरग तिच्या ते म्हणे वाकडे आहे, नीट पाय नाही तर चष्मा लाव. तसं दिसत नसलं तर बघ कोण आहे. ते म्हणे मी पाहिलेलं, तूच पाह. तिनं घोंगट वर टाकला तर समोर नजर जाते ना. तर हा बसलेला, तो म्हणला मामी या जेवायला. आणि मग ती तर चमकली ना हो, कारण तिनं तिथून धरून आणलेलं याला आणि हा तर समोर जेवतोय. यशोदा तरी कशी मान्य करणार बरं. म्हणून तिनं हाताकडं पाहिलं महाराज. तिला हातातही काय दिसायचा, कृष्ण दिसायचा आणि तिकडंही कृष्ण दिसायचा. बाकीच्या गवळणीला वाटलं हिला काय लाखवा झाला का काय, हे असेच काय. तिनं दुसऱ्या गवळणीकडं पाहिलं महाराज. भगवंतानी अशी कृपा केली तिच्यावर, सगळ्या गवळणी तिला काय दिसायला लागल्या, कृष्णच दिसायला लागल्या. मग तर तिला चक्कर आली महाराज, खाली बसली. चक्कर आली, मूर्छा आली. हे पाहिल्यानंतर मग कोणी चप्पल ओवाळली तिच्यावर, मिरच्या भाजून त्याचा वास नाकाला वगैरे दिला. चक्कर गेली तिची. यशोदा म्हणे काय झालं ग, काय झालं प्रभावती, काय नेमकं काय आहे. आता काय सांगावं तिला. खरंच तिनं पुढं पाहिलं तर पुढं कोण होता, मग वाकड्या दिसला. ती म्हणे वाकड्या. ती म्हणे काय काय, तू माझ्या हातात कवा आलास. आता ते म्हणे मी घरी जेवत असताना तो मला घेऊन आली इकडं, मला म्हणते मग तू कवा आलास हातात. थोबाडीत मारल्यासारखी परत गेली मला. पण मग तिनं असं केल्यावर यांचा धिंगाणा वाढला ना. हे पहिले फक्त लोणीत चोरून खात होते, मग आगाव कामं सुरू केली. पोरांना चिमटं घ्यायची, दह्या दुधाचे मटके फोडायचे, काही करायचे. वैतागले गवळणी. टाईम झालेला होता. सगळ्या गवळणींनी मोर्चा आणला. अवघ्या मिळून गवळणी म्हणायचं नाही. आल्या
नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून यामुच्या सुना घेऊन पुष्कळ यशोदेने सांगितलं काय ऐकायला गेले. अगो म्हणे पण त्रास तरी काय आता म्हणे एक प्रॉब्लेम का ठीक आहे म्हणे पण तुम्ही जाऊ नका मी त्यांना सांगते आणि याचा बंदोबस्त करते. नंदाला सांगितलं. नंदानी त्याला वासरं चालण्याकरता शेतात पाठवलं. हा शेतात गेला. शेतातही वासरं जोगून बसली की पोरांनी मस्तपैकी काय करायचे खेळ खेळायचे आणि खेळ खेळून वेळ झाली आता वेळ कामसारुनी सकळ अवघे मिळाले. वेळ झाली का वेळ? हा झाली. आणा शिदोऱ्या. मग गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या भगवंताच्या समोर सोडाव्या. भगवंतानी आपली शिदोरी त्याच्यामध्ये नवविधा भक्तीची गोपाळाची शिदोरी आहे आणि प्रेम ही भगवंताची शिदोरी. अशा प्रकारे भक्ती आणि प्रेमाचा ज्या वेळेला मिलाप होतो त्यावेळेला जो रस तयार होतो त्यावेळेला जो आनंद अशा प्रकारचा प्रगट होतो तो आनंद भगवंतानी वाटण्याकरता सर्वांना गोल बसवावं. बिभ्रद वेणून जठरपटयो शृंगवेत्रीच कक्षे वामे पाण्यमसृणकोलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृतो हासयन् नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिषति भुजे पुण्डरी